नमस्कार शेतकरी मित्रांनो, बघा आता यावर्षी पूर परिस्थिती अतिवृष्टीने खूप मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्याचं नुकसान झालं होतं. त्यामध्ये पशुधनही खूप मोठ्या प्रमाणावर वाहून गेलेलं होतं आणि खूप पशुधनाची काही शेतकऱ्यांची हानी झालेली होती. काहींचे जनावरं वगैरे खूप मयत झाले होते, मृत्यू पडले होते आणि काहींचे पूर परिस्थितीमुळं काय झालेले होते, वाहून गेलेले होते. अतोनात शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं. काहींचे कोंबड्या असतील, काहींच्या शेळ्या वगैरे असतील, अशासाठी शासनाने काय केलेलं आहे, एक अनुदान जाहीर केलेलं आहे. त्याचा जी-आर निर्गमित केलेला आहे आणि मग ज्या शेतकऱ्यांचे पशुधन वाहून गेलेलं आहे, दुधाळ जनावरं असतील, ओढकाम करणारे म्हणजे बैल असतील, त्यानंतर शेळ्या मेंढ्या असतील, त्यानंतर कुक्कुटपालन कोंबड्या असतील, अशा वेगवेगळ्या ह्याला काय केलं, घटकांना वेगवेगळं काय केलेलं आहे, शासनाने अनुदान जाहीर केलेलं आहे. आणि मग ज्यांच्या लाभार्थी आहेत, ज्यांचे जनावरं वगैरे मयत झालेले आहेत, वीज पडून म्हणावं, पुरामध्ये वाहून गेलेले आहेत, सततचा पाऊस आणि त्यामध्ये गोठ्यालासुद्धा काय केलेलं आहे, 3,000 रुपयाचं अनुदान. पडझड झालेली आहे ना, सततचा पाऊस असल्याने जनावराचा जो गोठा आहे तो पावसाने काय झालेला आहे, पडलेला आहे आणि पडलेल्या असल्या कारणानं मग जनावराची हानी झालेली आहे. जनावराचं नुकसान झालेलं आहे. काही जनावरं त्यामध्ये मृत्युमुखी पडलेले आहेत. मग अशा शेतकऱ्यांना काय केलेलं आहे, शासनाने अनुदान जाहीर केलेलं आहे. वेगवेगळ्या प्रकारचं काय केलेलं आहे, त्याला अनुदान आहे. मग जे शेतकऱ्यांचं पशुधन काय झालेलं आहे, मृत्युमुखी पडलेलं आहे, वाहून गेलेलं आहे, असे नुकसान झालेलं आहे त्यासाठी एक आनंदाची बाब म्हणावं लागेल आणि त्यांच्यासाठी एक अनुदान काय केलेलं आहे, शासनाने जाहीर केलेलं आहे. त्याचा जी-आरही आलेला आहे आणि लवकरच हे अनुदान मग त्यांचे पशुधन वाहून गेलेलं आहे, ज्यांचे गाई गोठा वगैरे पडझड झालेली आहे, अशांच्या खात्यावर काय होणार आहे, हे अनुदान लवकरच जमा करण्यात येणार आहे. कारण ह्या वर्षी खूप मोठ्या प्रमाणावर पाऊस असल्या कारणानं खूप मोठ्या प्रमाणावर जनावरांची काय झालेली आहे, हानी झालेली आहे आणि काही जनावरं त्या पूर परिस्थितीमध्ये वाहूनही गेलेले आहेत. काहींच्या शेळ्या, कोंबड्या वगैरे आहे का नाही. त्यानंतर गोठा पडझड होऊन त्यातही मृत्युमुखी पडलेले आहेत जनावरं. त्यामध्येही अशा सर्व शेतकऱ्यांना काय होणार आहे, अनुदानातून जनावराच्या हिशोबाने मग काम करणाऱ्या जनावराचं वेगळं, दुधाळ जनावराचं वेगळं, गाई म्हशीचं वेगळं आणि बैलाचं वेगळं, त्यानंतर शेळ्या मेंढ्याचं, असं वेगवेगळ्या प्रकारचं वेगवेगळं अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये काय होणार आहे, जमा होणार आहे. त्याचा जी-आर पारित झालेला आहे. त्याचा निधीची तरतूद वगैरेही झालेली आहे आणि येत्या एक 5 ते 6 दिवसामध्ये लवकरच डी-बी-टी थ्रू काय होणार आहे, त्यांच्या खात्यावर ही अनुदान जे आहे, ज्यांचं नुकसान झालेलं आहे, ज्या शेतकऱ्यांच्या जनावरांचं वगैरे, जे जनावर मृत्युमुखी पडलेले आहे, अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले जाणार आहेत. मग आता हे पैसे काही म्हणतात, काही शेतकरी म्हणतात की कसे जमा केले जाणार आहेत, आपल्या जनावराची ते हानी झालेली आहे आणि मग आपण तर कुठंच काही नोंद वगैरे केलेलं नाही, तर त्या टायमालाच मग पंचनामे वगैरे तलाठी मंडळ अधिकाऱ्यामार्फत काय केले जात होते आणि मग ते पंचनामे शासनाला त्यांनी काय केले आहे, ते कृषी विभागाला जमा केलं. कृषी विभागातून मग असे वरती मंजुरीसाठी पाठवलेले होते. मग त्याच्यावर निधी आता काय केलेला आहे, वितरित केलेला आहे, टाकलेला आहे. त्या टायमाला पंचनामे झाले होते, ज्या टायमाला अतिवृष्टी पूर परिस्थिती निर्माण झाली होती, पाऊस येत होता खूप मोठ्या प्रमाणावर, अशा टायमाला ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे वगैरे झाले होते, अशा शेतकऱ्यांना त्या टायमाला ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं, जनावरं मृत्युमुखी पडले होते, वाहून गेले होते, अशा शेतकऱ्यांना हे अनुदान काय केलं जाणार आहे, जाहीर केलं जाणार आहे, त्यांना ते दिलं जाणार आहे. धन्यवाद.